उपोषणामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावलेली आहे। डॉक्टरांच्या पथकाच्या वतीने जरांगे पाटलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती करण्यात आली। वैद्यकीय उपचार घेण्यास देखील आता जरांगे पाटलांना विनंती करण्यात आलेली आहे। मात्र जरांगे पाटलांनी नकार दिला। उपोषणामुळे मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे। डॉक्टरांच्या पथकाने जरांगे पाटलांची वैद्यकीय तपासणी केली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। त्यांच्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे। डॉक्टरांचं पथक या ठिकाणी तळ ठोकून डॉक्टरांच्या पथकाच्या वतीने जरांगे पाटलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटलांना पाणी घेण्याची विनंती करण्यात आली, तर वैद्यकीय उपचार घेण्याची महिलांनी जरांगे पाटलांना विनंती केली आहे। सुधाकर जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। मी थेट त्यांच्याकडे जातोय। सुधाकर, मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। त्यांची प्रकृती आता खालावत चालल्याचं पाहायला मिळतंय। डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली, त्यांना अन्न पाणी घेण्याची विनंती केलेली आहे, मात्र त्यांनी घेण्यास नकार दिला आणि डॉक्टरांनी उपचार घेण्याची विनंती केल्यानंतर देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे। शुभम, निश्चितच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील आम्हाला उपोषण करत आहे। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। आज सकाळपासूनच डॉक्टरची टीम या ठिकाणी बसून आहेत। आरोग्य तपासणी डॉक्टरच्या टीमने केलेली आहे। जरांगे पाटलांना उपचार घेण्याचं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्यांचं शुगर लो झालेलं आहे, त्यांचं ब्लड प्रेशर देखील लो झालेलं आहे, त्यामुळे त्यांना उपचार घ्यावा लागेल आणि सलाईन देखील डॉक्टर म्हणत आहे। मात्र अगदी सुधाकर, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।